स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयोषित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। नमस्कार. श्रावण मास प्रवचन मालेमध्ये आपल्या सगळ्यांचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत. आज शुक्रवार आणि ठरल्याप्रमाणे आज आपण भगवद्गीतेवर चर्चा करणार आहोत. गेल्या काही दिवसापासून आपण आत्मतत्व या विषयावर चर्चा करत आहोत आणि ही चर्चा करत असताना माझ्याजवळ काही प्रश्न मांडण्यात आलेले आहेत. तर आज आपण सुरुवात करूया. या प्रश्नांवर काही चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. अर्थातच या प्रश्नांचे उत्तर मी माझ्या शक्तीप्रमाणे देणार हे वेगळ्याने सांगायला नकोच, कारण खरं तर जे आत्मसाक्षात्कारी महापुरुष असतात त्यांनीच आत्मतत्व सांगितलं पाहिजे आणि त्यांनीच आत्मतत्वाचे प्रश्नाचे उत्तर दिले पाहिजे. मी आत्मसाक्षात्कारी नाही हे सांगायला नकोच, पण तरी सुद्धा हे प्रश्न जे आले आहेत त्याच्यावरती थोडंसं काही चर्चा करण्याचा आपण प्रयत्न करूया. हा जो एक पहिलाच प्रश्न आहे, अध्यात्मामध्ये हृदय म्हणजे काय? हृदय आणि चित्त यात काय फरक आहे किंवा काय फरक असतो? तर पहा, हृदय आणि चित्त याच्यामध्ये काहीही अंतर नाही. हृदय हा शब्द साधारणपणे साहित्यिक लोक वापरत असतात आणि वेदांतामध्ये आपण त्याला चित्त किंवा अंतःकरण किंवा अहंबोध, अहंकार, मन आणि बुद्धी असं वापरत असतो. थोडक्यात जर सांगायचं असेल तर एक उदाहरण घेऊया. एक आई आहे आणि तिला एक मुलगा आहे. नाव त्याचं महेश आहे. त्याला एक लहान बहीण आहे आणि जर त्या आईने त्या मुलाला हाक मारायची तर कसं, महेश इकडे ये. आणि जर लहान बहिणीने हाक जर मारायची तर दादा इकडे ये. आता हा महेश किंवा दादा ही एकच व्यक्ती, फक्त आपल्या सोयीप्रमाणे किंवा आपल्या आचार विचारांप्रमाणे आपण त्याला काय करत असतो, त्याला आपण तसं बदलत असतो, पण ती व्यक्ती एकच आहे. तर हा जो प्रश्न आहे की हृदय आणि चित्त यात काय फरक आहे, तर हृदय साधारणपणे साहित्यिक लोक शब्द हा वापरतात आणि वेदांतामध्ये चित्त हा त्याचा ज्याला म्हणूया एक टेक्निकल शब्द आहे. साहित्यामध्ये आपण कितीदा ऐकतो की मला अमुक अमुक माणसांनी इतकं दुःख दिलं की माझं हृदय पिळवटून निघालं, मला खूप दुःख झालं, पण असं म्हणतो. किंवा तुम्हाला भेटून मला माझा आनंद उचंबळून वाहू लागला, हे शब्द वापरतो आपण. हे सगळे साहित्यिक शब्द आहेत. तर हृदय आणि चित्त याच्यामध्ये काहीही अंतर नाही. पुढे जाऊया. हृदय निर्मळ असणे किंवा करणे आणि चित्त शुद्ध असणे या दोन्ही गोष्टी एकच आहेत का? हो.
जर हृदय आणि चित्त एकच आहे तर त्याची शुद्धता, त्याची निर्मळता हे सुद्धा एकच असणार. कुठलीही गोष्ट सुख दुःख चांगलं वाईट जाणवते ती नेमकी कुठे जाणवते, चित्तात की हृदयात. आता ही दोन्ही गोष्ट एकच असल्यामुळे आपण साधारण आपल्या बोली भाषेमध्ये म्हणतो की माझ्या हृदयात मला फक्त रुतून गेलं बरं. आता आपण वेदांती आहोत म्हणून आपण असं काही म्हणत नाही की माझ्या चित्ताला फार त्रास झाला बरं, माझ्या अहंकाराला फार त्रास झाला वगैरे वगैरे असं म्हणत नाही. तर आपण बोलीमध्ये साहित्यिक भाषा जास्त वापरतो म्हणून आपल्या माझ्या हृदयाला खूप त्रास झाला आपण असं म्हणतो. तर ते हृदया किंवा चित्त ती एकच गोष्ट आहे. आपल्या चित्तामध्ये किंवा अजून एक ज्याला म्हणून की अंतःकरण हा शब्द एक ब्रॉड आहे किंवा मन हे वापरलं तरी उत्तम आहे. हृदयामध्ये पण काही प्रॉब्लेम नाही आहे, पण तो साहित्यिक शब्द असल्याने त्याची वापर आपण जास्त करत असतो. आता मी जे शब्द वापरत आहेत ना, अंतःकरण, मग मन, बुद्धी, चित्त, अहंकार, याची थोडी घालमेल होत असेल म्हणतो भगिनींना, पण तुम्ही लक्षात ठेवा मी काहीही वापरलं तरी त्याचा एकच अर्थ निघत असतो, अंतःकरण. मी मन वापरलं, बुद्धी वापरली, चित्त वापरलं किंवा अहंकार वापरला, कारण की ही वस्तू सगळ्या एकच आहेत. त्यांचे वेगळे वेगळे त्यांच्या फॅकल्टीप्रमाणे, त्यांच्या कार्य करण्याच्या पद्धतीप्रमाणे ते कधी एकच अंतःकरण, कधी मन असतं, कधी बुद्धी असतं, कधी चित्त असतं, कधी अहंकार असतं. हे केव्हा असतं? ह्या एकाच वाक्यात आपण त्याची चर्चा करून पुढे जाऊया. म्हणजे यातून म्हणजे काही कन्फ्यूज होण्यासारखं काहीच नाही आहे. आत्ताच आपण उदाहरण घेतलं, त्याच धर्तीवरती दुसरं उदाहरण घेऊया की एका घरामध्ये कल्पना करा एक गृहस्थ आहे. आता ते गृहस्थ कोणाचे काका आहेत, कोणाचे मामा आहेत, कोणाचा भाऊ आहे, कोणाचा धीर आहे, कोणाचा मुलगा आहे, ऑफिसमध्ये तो ऑफिसर आहे. एकच व्यक्ती आहे पण त्याचे संबंध सगळ्यांच्या बरोबर ते निरनिराळे असतात. बिलकुल त्याचप्रमाणे अंतःकरण ही वस्तू एकच आहे. त्याचे 4 भाग आपण करूया, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. तर या अंतःकरणाला मन आपण केव्हा म्हणायचं? जेव्हा मनामध्ये आपल्या द्विधा मनस्थिती असते, चल बिचल असतं. आपण म्हणतो ना, आज माझं मन फार उद्विग्न आहे बरं. म्हणजे जेव्हा हे अंतःकरण चल बिचल याच्यामध्ये द्विधा मनस्थिती असते तेव्हा हे अंतःकरण, त्याला आपण मन म्हणतो असं वेदांत सांगतं. द्विधा मनस्थिती सतत फंक्शन करत असेल त्याला मन म्हणतात. बुद्धी केव्हा म्हणतात? की जेव्हा आपण काहीतरी दृढ निश्चय करतो, दृढ निश्चयाने निश्चय करतो, आज काहीही झालं तर मी मठात जाणार. 5 मिनिटं आधी आपल्या मन दोलायमान होतं, मी काय करू काय नाही, काय करू काय नाही. पण आता मी ठरवलं की आज खूप दिवस झाले, काहीही झालं मी मठात जाणारच. तर जेव्हा आपल्या अंतःकरणाची ही फॅकल्टी समोर येते, निश्चयात्मिका बुद्धी, त्याला म्हणतात. बुद्धी म्हणजे एकच व्यक्ती आहे, एकच ती वस्तू आहे अंतःकरण. आधी दोलायमान होती, आता त्याने काहीतरी निश्चित केलेलं आहे. मग चित्त म्हणजे त्याच अंतःकरणावरती आपले सगळे, आपण चर्चा केली होती थोड्या वेळ आधी, की आपले सगळं मागच्या जन्मीतले सगळे कर्माचे फळ, आपल्या अपुऱ्या वासना, संस्कार सगळे कुठे लिहिले गेलेले आहे? तर त्या चित्तावरतीच. आणि जेव्हा ते आपण बाहेर काढतो तर तेव्हा ती जी आपलं जे अंतःकरण कार्य करत असतं तेव्हा त्याला म्हणतो आपण चित्त. आणि सगळ्यात शेवटी जेव्हा आपण मी करतो, आता मी पण सर्वच वेळेस करत असतो. मी बोलत आहे, आपण ऐकत आहात, तर प्रत्येक ठिकाणी जेव्हा आपला हा मी बोध जागा होतो आणि तो काही केला जात नसतो. म्हणजे ही जर मी बोध फक्त तो असं म्हणतात की अवताराचाच जात असतो, तर तो मी बोध ज्याची आपल्याला जाण नेहमी होत असते, जेव्हा ही फॅकल्टी अंतःकरणाची काम करत असते त्याला म्हणतात अहंकार किंवा अहंबोध. तर एकच अंतःकरण आहे पण वेगळ्या वेगळ्या फंक्शन्समुळे त्याला हे 4 गोष्टी आपण 4 वेगळी नावं दिलेली आहेत. ते कोणत्या पद्धतीने तो कार्य करतो. जसं एकच व्यक्ती, कोणाचा मामा आहे तर कोणाचा काका आहे, कोणाचा भाऊ आहे, कोणाचा धीर आहे, ऑफिसमध्ये आहे तो काही काम करत, तर तिथे ऑफिसर आहे. तर या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या असतात पण ती व्यक्ती एकच असते. तसं अंतःकरण हे एकच असतं पण त्याचे वेगळे वेगळे कार्यांमुळे त्याला वेगवेगळे नाव दिले गेलेले आहे वेदांतामध्ये. अजून पुढे जाऊया. साधकांसाठी चित्तशुद्धी असणे
किंवा चित्तशुद्धी करणे आणि कर्तृत्वाचा बोध नसणे या दोन्ही गोष्टी एकच आहेत का, की चित्तशुद्धी झाल्यामुळे कर्तृत्वाचा बोध जातो? साधना जर म्हटली बंधू भगिनींनो, तर साधना ही एकच आहे. म्हणजे मला चित्तशुद्धी करता काहीतरी वेगळी साधना करायची आहे आणि अहमबोध घालवण्याकरता साधना वेगळी करायची आहे, असं काहीही नसतं. आपण जी साधना करतो, जे काही नामस्मरण करतो किंवा दिवसभर आपण कर्मयोगची साधना सुद्धा करतो, तर या सगळ्या साधनेच्या माध्यमातून आपलं काय घडत असतं? चित्तशुद्धी पण घडत असते आणि त्याच्याच बरोबर आपल्या कर्तृत्वाचा बोध हा सुद्धा नाहीसा होत असतो. फक्त म्हणजे वेगळ्या वेगळ्या हे नाव असे का पडलेले आहेत, तर ते थोडीशी त्याची चर्चा करूया. थोडी चर्चा करून आपल्याला लक्षात येईल की दोघांची साधना ही एकच असते. मग कर्तृत्वाचा बोध हा फक्त कसं आहे, अंतःकरणाचाच भाग आहे आणि संस्कार किंवा आपले कर्माचे फळ पुसणं किंवा संस्कार पुसणं हे सुद्धा चित्तामध्येच असल्याने ही सुद्धा म्हणजे चित्तशुद्धीचीच प्रक्रिया आहे. म्हणजे एका वाक्यात सांगायचं की या दोन गोष्टी वेगळ्या नाहीत, त्या एकच आहेत. आता हा सगळ्यात शेवटचा प्रश्न, त्याच्यावर थोडी चर्चा करून मग पुढे जाऊया. कर्तृत्वबोध कमी कसा करावा याबद्दल श्रीरामकृष्णांनी जे सांगितलं ते कृपया आणखी डिटेल समजावून सांगाल का? दैनंदिन जीवनात त्याची प्रक्रिया काय? थोडक्यात त्याची चर्चा करून मग पुढे पण जाऊया, कारण की अजून एक प्रश्न आहे, तो पण याच संदर्भातला आहे. तर म्हणून तो आज त्याला सगळ्या प्रश्नांची उत्तर आज घेऊन मग आपण आपल्या मुख्य पाठाकडे वळूया. तर जो शेवटचा प्रश्न होता की श्रीरामकृष्णांनी हा अहमबोध घालवण्याकरता काय सांगितलं आहे, तर हे पहा, अहमबोध किंवा कर्तृत्वाची भावना घालवण्याकरता किंवा आध्यात्मिक साधना त्याचे 4 मार्ग आहेत: ज्ञानयोग, भक्तियोग, कर्मयोग आणि राजयोग. आता त्यातील जे विशेष करून सांगायचं तर कर्मयोग म्हणजे निस्वार्थ कर्म करणे. आपण जे काहीही कार्य करत असतो आपल्या जीवनामध्ये, जर आपण त्याच्यामध्ये कर्तृत्वबोध आपण काढला, जो की खूप आपला स्ट्रॉंग असतो, तर ती कर्मयोगची साधना झाली. आणि राजयोग म्हणजे काय, की आपण प्राणशक्तीच्या माध्यमातून त्या प्राणशक्तीला आपल्या ताब्यात घेऊ इच्छितो म्हणजे प्राणात आपल्या ताब्यात घेऊन त्याच्यावरती काम करून आपण आपल्या अहमला घालवण्याचा प्रयत्न करत असतो. या 2 गोष्टी मी थोडक्यात सांगतोय, पण आता त्याचे 2 महत्त्वाचे भाग जे आहेत, ज्ञान मार्गाने आणि भक्ती मार्गाने, त्याची थोडी खोलवर चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. आधी ज्ञान मार्गाची चर्चा करूया, कारण की भगवान श्रीरामकृष्णांनी सांगितलंय की ज्ञान मार्गाची साधना कली काळामध्ये अत्यंत अवघड आहे. अहम ब्रह्मास्मी सोहम, अयम आत्मा ब्रह्म. म्हणजे कसं असतं की जर आपण म्हणजे या साधनेमध्ये काय करावं लागतं की हे जग मिथ्या आहे, याचं अस्तित्व नाही. जरी वेदांत आपल्याला कितीही सांगत असेल तरी सुद्धा असं बोध घेऊन जगणं की हे शरीर मिथ्या आहे, हे सगळं जग मिथ्या आहे आणि फक्त आत्मतत्वच जे काही आहे ते योग्य आहे, असं भाव घेऊन जगणं हे अत्यंत कठीण आहे. आपण जरा एक छोटीशी गोष्ट जी पण भगवान श्रीरामकृष्णांनी सांगितलेली आहे त्याची थोडी चर्चा करून आपल्याला ते लक्षात येईल की खरं म्हणजे या साधनेमध्ये काय घडत असतं. म्हणजे हे जे ज्ञानयोग आहे याच्या साधनेतून आपल्या शरीर आणि हे आत्मतत्व संपूर्णपणे वेगळं आहे असं त्या आत्मसाक्षात्कारी महापुरुषाला जाणवतं. त्या आत्मसाक्षात्कारी महापुरुषाला माझं शरीर वेगळं आहे आणि आत्मतत्व वेगळं आहे हे जाणवतं. कसं जाणवतं तर भगवान श्रीरामकृष्ण वचनामृत मध्ये फार सुंदर उदाहरण देऊन सांगतात की जर आपण एक शहाळं घेतलं हिरवगार, त्यात पाणी पण आहे, ओलं नारळ पण आहे आतमध्ये, आणि त्याला ठेवून दिलं एक 6, 7, 8 महिने, तर काय होतं, ते पूर्णपणे वाळून जातं, आतलं पाणी सुद्धा वाळून जातं. आणि मग त्यात आपण काय करतो, ते नारळ बाहेर काढतो आणि आतमध्ये पहा एक खोबऱ्याची कवटी तयार होते, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि जर त्याला आपण जर असं हलवलं तर आपल्याला तो खडखड खडखड असा आवाज येतो, म्हणजे खोबरं तयार झालेलं आहे, त्या नारळामध्ये खोबरं तयार झालेलं आहे आपल्याला लक्षात येतं. तसंच
हे जे आत्मज्ञानी म्हणजे विशेषकर ज्ञानयोगाचे जे अधिकारी असतात, आत्मसाक्षात्कारी महापुरुष असतात, त्यांना आपलं शरीर आणि आत्मतत्व हे दोन्ही वेगळं आहे याची त्यांना अनुभूती स्पष्टपणे होत असते. पण कली काळामध्ये काय होत असतं बंधू भगिनींनो, की अन्नगत प्राण आहे. भगवान श्रीरामकृष्ण याच शब्दांचा वापर करतात. अन्नगत प्राण असल्याने ही साधना म्हणजे की शरीर मिथ्या आहे, हे जग सगळं मिथ्या आहे आणि फक्त आत्मतत्वच सत्य आहे, हा भाव घेऊन जगणं फार अवघड आहे. आणि आपण आत्मतत्व प्रगट करायला जातो आणि साधारणपणे मग आपला अहंकार, आपला अहंबोधच समोर येत असतो. आणि मग ते अहंबोध आहे की आत्मा आहे याच्यात अंतर करणं आपल्यासारख्या साधारण साधकाला फार अवघड जात असतं. म्हणून भगवान श्रीरामकृष्ण या विशेषकर कली काळामध्ये अहम ब्रह्मास्मी किंवा सोहम ही साधना करण्यापेक्षा ते भक्ती मार्गाची साधना करण्याकरता ते आपल्याला उत्साहित करतात. या संदर्भात एक फार सुंदर आणि बोलकी गोष्ट जी सांगतात भगवान श्रीरामकृष्ण ती अशी की एकदा वृंदावनला असं झालं की सकाळी श्रावणाचा महिना होता आणि काही गोपी आपले सगळे दूध, लोणी, दही विकण्याकरता मथुरेकरता ते निघाल्या. रस्त्यामध्ये यमुना नदी आडवी होती. आता श्रावणातले दिवस होते, पाऊस भरपूर झाला आणि त्या दिवशी नेमकं एक पण नावाडी त्या सगळ्या ज्या गोपी होत्या त्यांना पलीकडे घेऊन जायला तयार नव्हता. आता हे सगळे दही वगैरे कुठे न्यायचे, सगळं खराब होऊन जाईल, दूध, दही, लोणी. तर त्या मोठ्या चिंतेमध्ये पडल्या, काय करायचं. तेवढ्यात तिथे व्यासदेव महापुरुष तिथे पोहोचले. तर त्या सगळ्या गोपींना आनंद झाला की आता महाराज आले आणि एवढे महापुरुष आत्मज्ञानी आत्मसाक्षात्कारी हे काहीतरी सोय करतीलच. त्या सगळ्या गोपी जर महाराजांना गळ घालतात की महाराज आम्हाला बाहेर त्या पैलतीरी जायचंय, काहीतरी व्यवस्था करा. तर महाराज विचार करतात की हो करतो मी, काही म्हणजे समस्या नाही, फक्त तुम्ही मला खूप भूक लागली, काहीतरी खायला द्या. गोपींजवळ सगळं होतंच, लोणी, दूध, दही वगैरे ते त्यांना देतात आणि ते चांगलं मस्तपैकी पोटभर दूध, दही, लोणी घेतात, खातात आणि त्या यमुनेच्या काठी जाऊन उभे राहतात आणि हात जोडून प्रार्थना करतात यमुनेला. आता ऐका बरं, फार महत्वाची ती प्रार्थना आहे. ते म्हणतात, हे यमुने, जर मी काही पण खाल्लं नसेल तर तुझं हे पात्र दुभंगून जावं आणि आम्हाला या तुझ्या पात्रातून जायला रस्ता मोकळा व्हावा, अशी प्रार्थना आहे. असं म्हटल्याबरोबर प्रार्थना काय की हे यमुने, जर मी आज काहीच खाल्लं नसेल, तुझं पात्र हे दुभंगून जावं आणि आम्हाला जायला तुझ्या पात्रातून रस्ता. असं म्हटल्याबरोबर त्या यमुनेनी जागा करून दिली. बिलकुल जशी सुंदर एक पायवाट असते तशी पायवाट निर्माण झाली आणि त्या पायवाटेतून पुढे पुढे महाराज व्यासदेव, मागे मागे सर्व गोपी आपल्या डोक्यावरती ते सगळे दूध दहीचे मडके घेऊन निघाले आणि आरामात पैलतीरी पोहोचले. त्यांचे पाय कपडे थोडे पण ओले झाले नाही. आता पैलतीरी पोहोचल्यानंतर महाराज म्हणाले की आता मी माझ्या कामाला जातो, तुम्ही तुमचं काम करा. थक्क झालेल्या गोपी म्हणतात, हा प्रकार काय आधी मला हे सांगा, आमच्या समोर तुम्ही इतकं सगळं काही फस्त केलं आणि तरी तुम्ही असं म्हटलात आणि यमुनेने तुम्हाला रस्ता सुद्धा दिला. तर ही गोष्ट इथे संपवून भगवान श्रीरामकृष्ण जे सांगतात की यमुनेने रस्ता का दिला महर्षी व्यासांना, की महर्षी व्यास हे महापंडित, महाज्ञानी, आत्मसाक्षात्कारी महापुरुष आणि त्यांना हे शरीर वेगळं आहे आणि आत्मतत्व वेगळं आहे, ते खेळत आहे या शरीरामध्ये, याची पूर्ण जाण त्यांना म्हणजे त्याचा अनुभव त्यांना होता. आणि म्हणून जेव्हा ते म्हणतात की मी जर काही खाल्लं नसेल, म्हणजेच मी म्हणजे कोण, आत्मतत्व. आत्मतत्व कधी काही खात असतं का. जर आत्मतत्वाने काही खाल्लं नसेल तर तुझं पात्र दुभंगून जावं. आणि खरंच आत्मज्ञानी महापुरुष याला फक्त आत्मतत्वाचाच बोध आहे, शरीराचा बोधच नाही. तर त्या आत्मतत्वाने काय खाल्लं, काहीच खाल्लं नाही. आणि असं म्हणतात की ब्रह्मज्ञानी हे सत्य संकल्प असतात, त्यांच्या मुखातून जे निघतं ते खडूनच येतं. आणि म्हणूनच त्या नदीचं पात्र दुभंगून गेलं आणि सर्व हे महर्षी व्यास आणि सगळ्या गोपी आरामात
त्या नदीच्या ऐलतेरीहून पैलतेरी निघून गेल्या. तर म्हणण्याचा अर्थ काय की हे जे महर्षी व्यास की ज्यांना आत्मबोध होता, अहमबोध नव्हता. अहमबोध हा शरीरामध्ये असतो, हा सामान्य जीवाला असतो, हा तुम्हाला आणि मला असतो. का? आपण प्रवास करत आहोत. पण हे जे महापुरुष असतात त्यांना हा आत्मबोध मुळीच नसतो. तर म्हणजे ही सोहम किंवा अहम ब्रह्मास्मीची साधना किंवा हे जग मिथ्या आहे, सगळं काही मिथ्या आहे, फक्त शरीरच फक्त आत्मतत्वच जे काही ते सत्य आहे, हे बोध घेऊन जगणं विशेषकर कली काळामध्ये फार अवघड आहे. का? कारण की आपले जे प्राण आहे ते अन्नगत प्राण, अशी साधना फलीभूत लवकर होत नाही. लवकर काय, खूपच अवघड आहे. आणि म्हणून ते सारखं सारखं काय म्हणतात की कली काळामध्ये नारदीय भक्ती. तर जो दुसरा आणि महत्वाचा मार्ग आणि जो त्याच्यावरती ठाकूरांनी खूप भर दिलाय ते काय म्हणतात की कली काळामध्ये नारदीय भक्ती श्रेष्ठ आहे. नारदीय भक्ती म्हणजे काय? पहा, आपण कोणत्या प्रश्नाची चर्चा करत आहोत? हा अहमबोध कसा घालवायचा. तर ज्ञानमार्गाने होऊ शकतं, कर्मयोगाने होऊ शकतं, राजमार्गाने सुद्धा होऊ शकतं. राजयोगाची आणि कर्मयोगाची विशेष चर्चा आपण केली नाहीये आणि आपण फक्त ज्ञान मार्गाची चर्चा केली, पण ती कली काळामध्ये अत्यंत कठीण आहे. अहम ब्रह्मास्मीची साधना, सोहमची साधना आता आपण चर्चा करणार आहोत. तर ती म्हणजे भक्ती मार्गाच्या माध्यमातून कसं अहमबोध घालवायचा आणि हे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा शक्य आहे. ते कसं, त्याची थोडी चर्चा करूया. की पहा, कली काळामध्ये भगवान श्रीरामकृष्ण म्हणतात नारदीय भक्ती म्हणजेच ईश्वराचं नामगुण संकीर्तन करणं आणि शरणागतीचं भाव पत्करणं. शरणागतीचं भाव पत्करणं म्हणजे काय? की पहा, आपल्या जीवनामध्ये अवतीभोवती आपण दैनंदिन कर्तव्य करत असतो, तर आपले अनेक प्रकारच्या गोष्टी आवडीच्या किंवा नावडीच्या घडत असतात. जेव्हा आवडीच्या घडतात तेव्हा आपण प्रसन्न होतो, नावडीच्या घडतात तेव्हा आपण खूप दुःखी होतो आणि प्रतिक्रिया देत असतो. तर शरणागतीचा भाव म्हणजे कसा असतो की पहा, जे काही माझ्या अवतीभोवती घडत आहे हे माझ्या ईश्वराला, माझ्या ठाकूरांना आवडत आहे म्हणून घडत आहे. मग कदाचित त्या गोष्टी माझ्या आवडत्या असो की नावडत्या असो, नावडती गोष्ट असेल तरी ती ठाकूरांची इच्छा आहे आणि मी ती आनंदाने सहन केलं पाहिजे, कुरकुर न करता. अंडरलाईन, कुरकुर न करता जर आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या ज्या घटना असतात त्याला आनंदाने स्वीकार करू, तर त्याला म्हणतात शरणागतीचा भाव. आणि या संदर्भामध्ये भगवान श्रीरामकृष्ण एक फार सुंदर गोष्ट सांगतात, याची आपण संदर्भ कालच घेतला होता, पण आता विषयाहून त्या गोष्टी मी पूर्ण सांगितली नव्हती मागच्या वेळेस. आज ती पूर्ण सांगण्याचा प्रयत्न करतो की म्हणजे आपल्या जीवनामध्ये शरणागतीचा भाव दैनंदिन जीवनामध्ये, मी विशेष सांगतोय बरं, कारण प्रश्नात तशा विचारला गेलेला आहे. दैनंदिन जीवनामध्ये हा कसा असला पाहिजे, तर ती गोष्ट सांगत असताना भगवान श्रीरामकृष्ण सांगतात की एक खेडं गाव होतं, त्या गावामध्ये एक विणकर राहत असे. एके दिवशी रात्री खूप उकडत होतं म्हणून हा विणकर बाहेर झोपला. आणि मग झालं असं की त्याच रात्री नेमकं दरोडेखोर आले आणि त्या दरोडेखोरांनी त्या गावाच्या एका शेठ जे होते त्यांच्या घरी दरोडा टाकला आणि भरपूर माल त्यांनी लुटलं. आता माल लुटलं त्याच्यानंतर काय झालं की इतकं सगळं सामान जड न्यायचं कसं ते शोधू लागलं. कोणी माणूस बघितलं की वरांड्यात हा झोपलेला आहे विणकर. त्याने ते ठेवलं, त्याला विचारायला थोडंसं मारलं आणि त्याला म्हटलं की हे सगळं मान आम्ही लुटलेलं आहे, आम्हाला घरापर्यंत सोडून दे. तर त्याने कोणत्याही विरोध न करता त्याने तो जे काही चोरीचा माल होता तो आपल्या डोक्यावर ठेवला आणि त्यांच्याबरोबर चालू लागला. तेवढ्यात पोलीस आले. आता हे सगळे चोर तर पटाईत होते, ते सगळे पळाले चोरीचा माल सोडून. पण हा विणकर अत्यंत साधा भोळा ईश्वराचा भक्त तसाच उभा राहिला. पोलिसांनी त्याला बिचारायला थोडंसं पिटलं आणि माल सकट त्याला डांबून टाकलं जेलमध्ये. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला जज पुढे हजर केलं. आणि आता सगळ्यांना आश्चर्य वाटू लागलं की हा तर इतका भक्त मनुष्य, इतका चांगला, आणि हा कसं काय दरोडेखोरांबरोबर सापडला गेला. पण जजनी पण त्याला विचारलं
तर त्यांनी जे उत्तर दिलं पहा काय सुंदर आहे. आणि शरणागती बेस्ट एक्झाम्पल आहे. जजने विचारलं की का रे बाबा तू दरोडा का टाकला? तर त्यांनी म्हटलं की पहा, रामाच्या इच्छेने काल उकडत होतं म्हणून रामाच्या इच्छेनं मी बाहेर झोपलो. रामाच्या इच्छेने कालच दरोडा पडला आणि रामाच्या इच्छेने त्यांना भरपूर माल सुद्धा मिळाला. रामाच्या इच्छेने त्यांनी मला डोक्यावरती सगळं माल ठेवला आणि रामाच्या इच्छेनेच पोलीस आले. रामाच्या इच्छेनेच मला त्यांनी चांगलं ठोकलं. रामाच्या इच्छेनेच मला त्यांनी जेलमध्ये डांबून ठेवलं होतं. रामाच्याच इच्छेने आज मी तुमच्या पुढे उभा आहे. त्याच्या चेहऱ्यावरती प्रसन्नताचे भाव, आनंदाचे भाव बघून आणि सगळ्या गावातील लोकांनी सुद्धा बघितलं की हा रोज सगळ्या लोकांशी जेव्हा चर्चा करत असतो, बोलत असतो, आपलं काम करत असतो, जितका प्रसन्न हा रोज असतो तितका प्रसन्न आज सुद्धा आहे. याच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख नाही किंवा असं म्हणजे विषण्णता नाही की पहा माझ्याबरोबर काय हे घडलं आणि मी इतकं देवाचं नाव घेतलं तरी माझ्याबरोबर असं झालं, असला काही भाव नाही. तो अत्यंत प्रसन्न भावने हे सगळं त्याने सांगितलं. त्याच्या ती सरळता, त्याची ती ईश्वर निर्भरता बघितल्यानंतर जज साहेबांनी निर्णय दिला लागलीच की याला आत्ताच्या आत्ता सोडून द्या. म्हणण्याचा अर्थ काय बंधू भगिनींनो, की आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या परिस्थिती निर्माण होत असतात आणि पुन्हा सांगतोय, आवडीची व्यक्ती, नावडीची व्यक्ती, आवडीची परिस्थिती, नावडती परिस्थिती ही सतत चालत राहणार. पण प्रत्येक स्थितीमध्ये मनाचं तोल न जाऊ देता, न कुरकुर करता, ही प्रभूंचीच इच्छा आहे. माझ्या आध्यात्मिक कल्याणाकरताच ही स्थिती निर्माण झालेली आहे, माझ्या आध्यात्मिक कल्याणाकरताच ही व्यक्ती इथे आलेली आहे, असा भाव सतत मनामध्ये बाळगून जर आपण जीवन यापन केलं तर आता ही प्रभूचीच इच्छा आहे. तर मग तिथे प्रभूची जर इच्छा आहे तर तिथे माझा अहम येतो कुठे? कसं आहे की आपला अहम केव्हा समोर येत असतो की मला काहीतरी पाहिजे असतं, म्हणजे मला अमुक परिस्थिती पाहिजे, अमुक परिस्थितीत मला पाहिजे म्हणजे काय, माझा अहम काहीतरी डिमांड करत आहे. पण ही ईश्वराकडनं आलेली वस्तू आहे, तिथे अहमचा काही प्रश्नच येत नाही. आणि ईश्वराकडनं येत आहे आणि माझ्या कल्याणाकरताच आहे तर मी तिला स्वीकार करणारच. आणि असं करून मग आपल्या त्या अहमबोधावरती इतके घणाघात होतात की तो अहम नाहीसा होतो. तर हा भक्ती मार्गाचा हा जो एक मार्ग आहे हा अत्यंत, त्याला म्हणतो की हे पण सोपा तर नाही की प्रत्येक परिस्थितीला स्वीकार करून आणि आनंदाने त्याला सहन करणे आणि आपल्या ईश्वराकडूनच या गोष्टी आलेल्या आहे हा विचार करून जगणे हे फार अवघड असतं. का? आपला अहम जो असतो, विपरीत परिस्थिती आली की आपण दुःखी तर होतो, प्रतिक्रिया देतो की मी इतकं देवाचं करतो तरी सुद्धा पण मला असं का झालं. हे वाक्यच सांगतंय की आमचा अहम फार स्ट्रॉंग. आणि साधकाच्या जीवनामध्ये तसं नसलंच पाहिजे. एक फार सुंदर वाक्य मोठे महाराज नाही म्हणत असतात, where to keep you is to be decided by God and how to live in that situation is to be decided by you. म्हणजे तुमच्या अवतीभवतीचं वातावरण, तुम्हाला कोणत्या परिस्थितीत ठेवायचं, तुम्हाला कोणतं काम द्यायचं, तुम्हाला कोणत्या गावी ठेवायचं हे ईश्वर नक्की करत असतो. पण ते काम कसं हाताळायचं, ती स्थिती कशी हाताळायची, त्या माणसाला कसं हाताळायचं हे तुमच्या हातात असतं. आणि जी व्यक्ती हे सहजपणे करू शकते, लक्षात ठेवा त्या व्यक्तीमध्ये शरणागतीचा भाव नक्की आहे. नाहीतर मग काय होतं की आपण प्रत्येक वेळेस आयुष्यभर आपण नुसतं कटकट करत असतो. हे असंच आहे, ते तसंच आहे, ते मला नाही मिळालं, मला हे असंच मिळालं, ते तसंच मिळालं. ही साधक वृत्ती नाहीये, ही शरणागतीचा भाव नाहीये. भगवान श्रीरामकृष्णाच्या जीवनातला एक फार सुंदर अजून एक प्रसंग तुमच्या पुढे मांडू इच्छितो आणि मग पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. गिरीशचंद्र घोष नावाचे एक ठाकूरांचे फार अन्यतम भक्त होते आणि ते भक्त, त्यांचं चरित्र फार सैल होतं. ते म्हणजे कसं असतं की जेव्हा अवतार येतात
तर त्यांची लीला पुष्टी करण्याकरता सगळ्या प्रकारचे लोक त्यांच्याजवळ येत असतात. कसं आहे की असतो प्रकाशाची महिमा तिथेच असते आणि ईश्वर हे प्रत्येकाला स्वीकार करतो. कदाचित हे आपल्या पुढे मांडण्याकरताच गिरीशचंद्र घोषांची म्हणजे त्यांच्या त्या चरित्राची ठाकूरांच्या या नाटकामध्ये या जीवनचं हे जीवन पूर्ण त्यांचं जे जीवन ज्याला म्हणतो जीवनचरित्रामध्ये त्यांचा हा फार मोठा एक भूमिका होती. अत्यंत सैल चरित्र, नाटककार, साहित्यकार उत्तम दर्जाचे. ते स्वतः म्हणतात की या जगातला असा कोणताही पाप नाही की जे मी केलं नाही. अजून एका ठिकाणी म्हणतात की मी माझ्या जीवनामध्ये इतकं मद्यप्राशन केलेलं आहे की त्या बाटली जर एकावर एक ठेवली तर कदाचित हिमालयाची उंची सुद्धा कमी पडेल. ते स्वतः म्हणतात बरं. आणि जगातले कोणतेही पाप त्यांनी सोडले नाही, ते स्वतःच म्हणतात. पण त्यांच्या जीवनामध्ये एक गोष्ट होती की त्यांना श्रीराम कृष्णाप्रती जबरदस्त भक्ती आणि खूप विश्वास होता. आणि म्हणून ठाकूर त्यांचं ते बाह्य रूप न बघता त्यांच्यावर खूप प्रेम करायचे. त्यांची ज्या म्हणतो की त्यांची जी शरणागतीचा जो भाव होता तो जबरदस्त होता आणि ठाकूर अंतर्यामी होते, ते त्याला ओळखून होते. त्यांची जेव्हा दीक्षा झाली तर म्हणजे पहा शरणागती कशाला म्हणतात बरं. म्हणजे चांगली परिस्थिती आणि वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा एक कसं राहता येतं हे आपण गिरीश घोष या घटनाच्या माध्यमातून समजण्याचा प्रयत्न करूया. हे सैल चरित्राचे गिरीशचंद्र घोष यांची दीक्षा होते भगवान श्रीरामकृष्णांकडून. आणि दीक्षा झाल्याच्या 2-3 दिवसानंतर जेव्हा विचारतात भगवान श्रीरामकृष्ण का रे जप वगैरे करतो तर ते म्हणतात की पहा हे जप बीप करणं मला काही जमायचं नाही. मला तुमच्याकडे येणं, तुमच्याशी बोलणं हे मला फार आवडतं. मी काही ते जप बीप माझ्याकडनं होणार नाही. अरे कमीत कमी दिवसातनं 1 माळ नाही. बरं एकदा तरी नाव घे, जे मंत्र दिलाय ते सुद्धा होणार नाही. आता इतक्या स्पष्टपणे ठाकूरांच्या समोर म्हणणारे हे गिरीशचंद्र घोष. तर ठाकूर म्हणतात ठीक आहे, मग तू असं कर की तुम्हाला तुझी आम मुक्ती आळी म्हणजे वकीलपत्र की तू लिहून दे, तर तुझी सगळी जबाबदारी मी घ्यायला तयार आहे म्हणजे आध्यात्मिक. तर खरंच गिरीश घोष एक वकीलपत्र घेऊन येतात, स्टॅम्प पेपर घेऊन येतात आणि त्यात ते लिहून देतात ठाकूरांना की मी काहीही करणार नाही आणि माझी सगळी जबाबदारी आजपासून तुमची आहे. आता जबाबदारी ठाकूरांनी घेतल्यानंतर म्हणजे आता पहा केवढी मोठी ही बाब आहे. म्हणजे घेतल्यानंतर आपण ज्या अहमची चर्चा करत आहोत की आता मी स्वतःहून काही करणार नाही, आता जे काही करतील माझ्याकरता ते ठाकूरच करतील असं लिहून देऊन वकीलपत्रावरती हे मोकळे झाले. इथपर्यंत सगळं ठीक आहे. परिवर्ती जीवनामध्ये आता पहा ठाकूरांनी देह सोडल्यानंतर काही वर्षांनीच त्यांचा एकुलता एक मुलगा 3-4 वर्षाचा 5 वर्षाचा तो मृत्युमुखी पडतो. शरणागती कशाला म्हणतात, अहमबोध कशा घालवायचा, व्यावहारिक त्याच्या टिप्स ती चर्चा करत आहोत, लक्षात ठेवा. त्यांचा एकुलता एक मुलगा मेला आणि गिरीश घोषच्या डोळ्यामध्ये एक अश्रूचा एक थेंब सुद्धा नाही. सगळ्यांना इतकं आश्चर्य वाटतं की अरे हा कसा काय पाषाण हृदय की काय, स्वतःचा मुलगा पोटाचा मुलगा गेला, पोटाचा गोळा गेला तरी याच्या डोळ्यात काही अश्रू नाही. लोकांना आश्चर्यचकित बघून त्यांना गिरीश घोष काय म्हणतात पहा, शरणागती कशाला म्हणतात. गिरीश घोष म्हणतात हो मला माहिती आहे, तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य होत आहे ना, पण लक्षात ठेवा की मी माझी सगळं काही माझी जबाबदारी ठाकूरांना दिलेली आहे. तर मला आनंदही नाही आणि मला दुःखही नाही. रडायचं असेल तर ठाकूर रडतील, दुःख करायचं असेल तर ठाकूर करतील, मी करणार नाही. मी माझी सगळी जबाबदारी ठाकूरांना दिलेली आहे. याला म्हणतात शरणागती. याला म्हणतात शरणागती की तो क्षण आला आणि एवढे मोठं एक ज्याला म्हणतो की पुत्रशोक सारखा शोक दुसरा नसतो असं म्हणतात. आणि तो शोक सुद्धा गिरीशचंद्र घोषांना झाला, पण तरी सुद्धा गिरीश घोष अविचल राहिले का, त्यांची ती शरणागतीचा भाव की माझ्या मुलाला जर ठाकूरांनी नेलंय तर ते त्यात काहीतरी कल्याण आहे, त्या मुलाचंही कल्याण आहे आणि माझंही कल्याण आहे. हा बिलकुल अतूट विश्वास होता.
पहा, हा अतूट विश्वास त्याच्या मनामध्ये जो होता हा ठाकूरांनी ओळखला होता. आणि म्हणून ही व्यवस्था ठाकूरांनी फक्त आणि फक्त गिरीश करताच केली होती, बाकी कोणाकरता केली नाही. बाकी सगळ्यांना ते विचारायचे की हे जप ध्यान करता की नाही. पण गिरीश घोषने असं म्हटल्यानंतर कधी पण आणि त्याची सगळी जबाबदारी घेतल्यानंतर पहा एवढा मोठा प्रसंग निर्माण झाला. काय म्हणतात की मी जेव्हा माझ्या जीवनात सुख येतं तेव्हा मी सुखी पण होत नाही. माझ्या जीवनात दुःख आलं एवढं मोठं, रडायचं असेल तर ठाकूर रडतील, दुःख करायचं असेल तर ठाकूर करतील. कारण की मला माहिती आहे की माझ्या कल्याणाकरताच त्यांनी ही घटना म्हणजे घडवून आणलेली आहे. त्या मुलाच्या आणि माझ्या कल्याणाकरता मला काही दुःख नाहीये. त्यांना घेऊन जायचं असेल मुलगा घेऊन जाऊ देत. अश्रू ढाळायचे असतील तर ते ढाळतील, मी ढाळणार नाही. याला म्हणतात शरणागती. व्यावहारिक जीवनामध्ये याची अजून जरा थोडी चर्चा केली बंधू भगिनींनो, तर पहा आपल्या जीवनात आपण जे नित्य कर्म करत असतो, हे उदाहरण जे दिलं हे एकदम टोकाचं आहे, पण तरी दैनंदिन जीवनामध्ये प्रॅक्टिस कशी करू शकतो. तर आपण जीवनामध्ये जे काही कर्तव्य असतात ते कर्तव्य पार पाडत असताना आता सांगितलं की बऱ्याच गोष्टी आवडत्या नावडत्या घडत असतात. वस्तू, परिस्थिती, व्यक्ती आणि केवढ्या प्रसंग आपल्या पुढे येत असतात. आणि आपण चांगली परिस्थिती आली की आपण फार उड्या मारतो, वाईट परिस्थिती आली, काही दुःख आलं किंवा काही आपल्या मनासारखं नाही घडलं तर लागली प्रतिक्रिया देतो, 4 लोकांना फोन करून सांगतो, अपमान झाला तर अजून 10 लोकांना सांगतो की तो माझ्याशी असा वागला, तो त्याच्याशी अशी बोलला. अरे तो जर आपल्याशी वाईट वागला तर ही ठाकूरांची इच्छा आहे. प्रतिक्रिया देऊ नका, प्रतिक्रिया देऊ नका. तुम्हाला जे योग्य वाटत असेल तसं वागा, पण जे येत आहे त्या सगळ्या गोष्टींना आनंदाने सोसा. हाच असतो व्यवहारिक शरणागतीचा भाव. आणि तसं केल्यानेच आपला हा अहम भाव हा हळूहळू नाहीसा होईल आणि आपली योग्य ती प्रगती होईल. याच्या संदर्भात बरंच काही अजून चर्चा होऊ शकते बंधू भगिनींनो. ऑलरेडी सगळी चर्चा करता करता म्हणजे इतके काही पॉइंट्स आहेत, पण हे आपलं ज्याला म्हणतो की प्रवचनमाला म्हणजे विषय निघाला म्हणून त्यात मी थोडासा एक अवांतर केलं. पण मी या गोष्टीचं फार कौतुक करतो की प्रश्न हे आलेच पाहिजे. प्रश्न येतात म्हणजे काय की आपल्या मनामध्ये आपण जिज्ञासा आहे आणि जे काही आपण ऐकत आहोत त्याच्यावरती विचार करत आहोत, हे त्याचं एक पावती असते. तर ही याची बऱ्यापैकी आपण चर्चा केली आणि मला असं वाटतं ज्यांचे प्रश्न असतील त्यांना बऱ्यापैकी त्याचं एक उत्तर, एक दिशा नक्कीच मिळाली असेल, मला असं खात्री आहे. आता अजून एक शेवटचा प्रश्न घेऊन मग श्लोकाकडे जाऊया, अर्थातच वेळ असेल तर. प्रश्न असा आहे की हे आत्मतत्व चिंतन करत असताना मी असं म्हटलं होतं की हे आत्मतत्वाचे जे काही स्वरूप आहे त्याचं वैशिष्ट्य काय, तर सर्व व्यापकता, सर्व शक्तिमान ते आत्मतत्व असतं आणि सर्वज्ञ असतं. आत्मतत्व हे सर्वज्ञ असतं, म्हणजे सगळं जे नॉलेज आहे हे आत्मतत्वातूनच येत असतं. मग जर मनामध्ये प्रश्न आला की रॉकेट सायन्स, हो रॉकेट सायन्स सुद्धा माणसाने डेव्हलप केलेला नाहीये, हे आत्मतत्वामध्ये आधीपासूनच उपलब्ध आहे. फक्त मनुष्याने त्याला त्या म्हणजे विचारांची एक सुंदर शृंखला निर्माण केलेली आहे. त्यातूनच ते आत्मतत्वातूनच ते रॉकेट सायन्स म्हणा, कम्प्युटर सायन्स म्हणा, मेडिसिन म्हणा, सर्जरी म्हणा, अकाउंट्स म्हणा, सगळं तिथूनच आलेलं आहे. आणि या संदर्भात खूप सुंदर उदाहरण देतात आपले स्वामी विवेकानंद कर्मयोगामध्ये की न्यूटनने लॉ ऑफ ग्रेव्हिटेशन, गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत बाहेर काढला. तो कुठे एखाद्या झाडाखाली तिष्ठत बसलेला नव्हता न्यूटनची वाट बघत की न्यूटन येईल आणि मग तो मला समजेल आणि मग तो जगाला सांगेल. नव्हे, न्यूटन एका झाडाखाली एका बागेत बसलेला होता आणि एक ऍपल खालती पडला आणि त्याच्या मनात एक जिज्ञासा निर्माण झाली की हे ऍपल खालती का पडलं, हे वरती का नाही गेलं. आणि तिथून त्यांनी आपल्या आतापर्यंतच्या सगळे अनुभव जे आपल्या त्याच्या मस्तिष्कामध्ये होते त्याच्यात एक खूप विचार केला, चिंतन केलं, मनन केलं आणि त्यातून एक सुंदर आपल्याला लॉ ऑफ ग्रेव्हिटेशन मिळालं. म्हणजे हे काही बुद्धीतून आलेलं नाहीये, कारण बुद्धी जड आहे. बुद्धीला प्रकाश देणारा कोण आहे? आत्मतत्व.
तर हे सगळं जे ज्ञान आहे सेक्युलर, जे बघतोय आपण जगाचं, आणि आत्मतत्वाचं स्वतःचं ज्ञान, सेल्फ अवेअरनेस, हे सगळं आत्मतत्व, म्हणून त्याला सर्वज्ञ, ओमनिशियंट असं म्हणतात. मुंडक उपनिषद मध्ये सुद्धा याचा रेफरन्स येतो की जे महाशाल नावाचे एक गृहस्थ आपले कर्तव्य पूर्ण केल्यानंतर अंगिरस महाऋषीकडे जातात आणि ते एकच प्रश्न विचारतात की महाराज, असं कोणतं एक तत्व आहे की त्याला जाणल्याने जगातल्या सर्व वस्तूंचं मला ज्ञान मिळू शकेल? काय प्रश्न आहे त्याच्याकडे लक्ष द्या की महाराज, अशी या जगात कोणती वस्तू आहे का की ती एकच वस्तू जाणल्याने जगातल्या सर्व वस्तूचं मला ज्ञान होऊ शकेल? तर अंगिरस ऋषी म्हणतात, हो, ते शक्य आहे. आणि त्यातून त्यांच्या प्रश्नातून ते मुंडक उपनिषद बाहेर निघालंय. आणि त्या प्रश्नाचं गोषवारा म्हणजे किंवा एका वाक्यात सांगायचं असेल तर ते जे अंगिरस ऋषी त्या महाशाला काय सांगतात की आत्मतत्व अशी गोष्ट आहे की त्याला सर्व काही जाणलं जाऊ शकतं. हे झालं सर्वज्ञ. सर्वव्यापकता म्हणजे हे आत्मतत्व सर्वात दूर पसरलेलं आहे. याचं प्रश्न काय, ऍक्च्युली मी प्रश्न तुमच्याकडे मांडलाच नाही. तो प्रश्न जो माझ्याकडे आला होता की हे आत्मतत्व सर्वशक्तिमान आहे, याचं आपण कसं प्रूफ देऊ शकतो? तर त्याच्यावरती मी सगळ्यात शेवटी येतो, पण हे 3 गुण त्याची थोडी चर्चा करूया. सर्वज्ञ कशाला म्हणतात ते पण बघितलं. सर्व ज्ञान, सेक्युलर किंवा स्पिरिच्युअल, हे आत्मतत्वामध्येच असतं. कस्मिन्नु भगवो विज्ञाते सर्व इत्यं विज्ञातम भवती इति, हा प्रश्न होता त्या महाशालांचा अंगिरस ऋषींनी. आणि त्यांनी त्याला आत्मतत्व शिकवलं आणि सांगितलं की आत्मतत्व जाणून घे, तुला सगळं काही नॉलेज त्या एका तत्वाला जाणल्याने तुला प्राप्त होईल. तर हे झालं प्रूफ. मागितलं ना, तर पहा, या सगळ्या गोष्टी मी आधी सांगितल्या की यांच्या काहीही असे ज्याला म्हणतो की आपल्या इंद्रियांना गवसणारे असे प्रूफ देणं अशक्यच असतं. ही गोष्ट मी अनेकदा सांगितलेली आहे. मी नाही म्हणजे आपले हे सगळे आचार्य सांगत असतात. आपल्याला ऋषींच्या वाणीवरतीच भरोसा ठेवावा लागेल आणि त्यालाच म्हणतात श्रद्धा. की नाही, हे ऋषींनी सांगितलेलं आहे ना, हे ठाकूरांनी सांगितलंय ना, हे श्रीरामकृष्णांनी सांगितलंय ना, हे खरं आहे आणि मी याच मार्गावरती चालणार आहे आणि त्यातून मला आत्मतत्व गवसणारच आहे. सर्वव्यापकता हे कसं सिद्ध करू शकतो? हे आत्मतत्व सगळ्या दूर पसरलेलं आहे. तर पहा, आत्मतत्व हे त्याचा कधी नाश होत नाही. आपल्याला हे ठाऊक आहे किंवा माहीत आहे. पण जर याला प्रूफच करावं लागेल, प्रूफ करून दाखवा, तर एक छोटा प्रूफ देण्याचा प्रयत्न करतो. पटतंय का बघा. हे उदाहरण मी आत्ताच एक 4 दिवस आधी, बहुतेक 4 वर्गाच्या आधी दिलेलं होतं की एक तलवार घेऊन मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही मला आधी आत्मतत्वाला मारण्याच्या आधी ही जी हवा आहे, वायू, याला मारून दाखवा बरं. तुम्ही तलवार घेतली आणि तलवार चालवली, चारी बाजूला घामाघूम झाले, त्या वायूला काही फरक पडत नाही. आता वायू या तत्वापेक्षा आत्मतत्व अनेक 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 पटीने सूक्ष्म आहे आणि ते सर्वव्यापक आहे. आणि त्या आत्मतत्वाला आपण मारू शकत नाही. का मारू शकत नाही? कारण की ते सर्वव्यापक आहे. पहा, आपण हे सर्वव्यापक वायूलाच मारू शकत नाही, तर आत्मतत्वाला काय मारू शकणार? आणि आत्मतत्वाला मारू शकत नाही हेच प्रूफ आहे की हे सर्वव्यापक आहे. पटतंय का? एकदा पुन्हा सिक्वेन्स सांगतो. आत्मतत्वाची सर्वव्यापक सिद्ध करायची. तर मी तुम्हाला सांगितलं की आधी तुम्ही मला वायूला मारून दाखवा, तलवार दिली, तुम्ही प्रयत्न केले, घामाघूम झाले, म्हटलं की महाराज नाही मारू शकत. तर मग त्याच्यावरती माझं असं म्हणणं आहे की वायू ही सर्वव्यापक असल्यामुळे तुम्ही तिला मारू शकत नाही. आणि त्यालाच त्या लॉजिकला पुढे नेलं तर या वायू तत्वापेक्षा अनेक अनेक पटीने ते आत्मतत्व सूक्ष्म आहे, म्हणून तुम्ही त्याला मारू शकत नाही. आणि ज्याला मारू शकत नाही आणि जे सगळ्यात सूक्ष्म आहे ते सर्वव्यापक आहे. हे एक लॉजिकनी एक जवळपास आपण पोहोचू शकतो. म्हणजे ज्याला म्हणतो की थोडी आपल्याला एक बौद्धिक एक समाधान मिळतं. पण आपल्या सगळ्या स्क्रिप्चर्समध्ये हेच सांगितलेलं आहे. आणि तिसरं आणि महत्वाचं की ज्या
ज्याला घेऊन हा प्रश्न आला होता की आत्मतत्वात हे सर्वशक्तिमान आहे हे आपण कसं सिद्ध करू शकतो. आता सर्वशक्तिमान आहे म्हणजे ते काही स्पायडरमॅन वगैरे असं असं काही नसतं बरं, की त्याच्या काही खूप फिजिकल ताकद आहे, नाही. त्याच्यामध्ये जी ताकद असते ती कोणती ताकद असते, तर त्याच्यामध्ये जी ताकद असते की पहा, आपल्या जीवनामध्ये भरपूर काही ज्याला म्हणतो की आपल्या जीवनामध्ये शोक होत असतो. आपले कोणी जवळचा मित्र गेला आणि आपण बिलकुल ज्याला म्हणतो ना की तुटून जातो एकदम. पण जे आत्मज्ञानी असतात त्यांच्या जीवनामध्ये असे प्रसंग घडतात, पण ते कधीचे तुटून जातात. उदाहरण घेऊया भगवान श्रीरामकृष्णांचंच. अक्षय त्यांच्या जो भावाचा मुलगा ऐन तरुण वयामध्ये तो मृत्युमुखी पडतो आणि त्याच्यामध्ये आध्यात्मिक भरपूर गुण असतात. आणि अक्षयवरती ठाकूरांचं खूप प्रेम का असतं, कारण की जन्म झाल्याबरोबर त्याच्या आईचं निधन झालेलं असतं, म्हणून ठाकूरांच्या जवळ तो खूप मोठा झालेला असतो. आणि अचानक हा मुलगा वारतो, तर तेव्हा त्याचा मृत्यू झाल्यानंतर ठाकूर जोर जोरात हसतात आणि म्हणतात, अरे मी बघत आहे, आईने मला दाखवलं, भवतारिणीने मला दाखवलं की तलवार तशीच राहून गेली आणि म्यान पडून गेली. ठाकूरांचा शब्द आहे की तलवार तशीच आहे आणि म्यान पडून गेली, म्हणजेच आत्मतत्व तसंच आहे, फक्त शरीर गळून पडलं. पण लागलीच दुसऱ्या दिवशी ज्या ठिकाणी अक्षय राहत होता तिथे जातात दक्षिणेश्वरी आणि ते खूप ओक्साबोक्षी रडतात सुद्धा. आणि लागलीच सांगतात की मला इतकं रडू का आलं, आई मला दाखवत आहे की साधारण संसारी लोकांना दुःख कसा होत असतो. खरं म्हणजे ठाकूरांना दुःख झालेलं नसतं, पण ते अनुभव ठाकूरांना आले पाहिजे. आत्मज्ञानी होते ना, ब्रह्मज्ञ महापुरुष होते. तर हा जो प्रश्न आहे की आपण कसं सिद्ध करू शकतो की आत्मतत्व सर्वशक्तिमान आहे, तर त्याची काही फिजिकल स्ट्रेंथ असं काही दाखवू शकत नाही, पण त्याची सगळ्यात मोठी स्ट्रेंथ काय की आपल्या जीवनात येणारे सगळे प्रसंग आहेत त्यांना आपण सहजपणे तोंड देऊ शकतो. आपल्या जीवनात किती प्रकारच्या भीती असतात. बापरे, मला असं होईल का, मला तसं होईल का, माझा अपमान, छोटी छोट्या गोष्टीला घाबरतो, माझा अपमान होईल का. किती छोटी गोष्ट आहे, अरे झालं तर झालं, त्यात काय. पण हे जे महापुरुष असतात ना, हे सगळे शोक, मोह, दुःख, भीती, सगळ्यात मोठी म्हणजे भीती. आपल्या जीवनामध्ये आपण आपल्या मनामध्ये असंख्य प्रकारच्या भीती घेऊन बसलेलो आहे, असंख्य प्रकारच्या. आणि ते आपण कधी कोणाला सांगत सुद्धा नाही. आपल्याला म्हणजे लाज वाटलीच पाहिजे की अरे या जगात भेटण्यासारखं काय, पण इतक्या भीती असतात. तर या सगळ्या भीतींच्या आत्मसाक्षात्कारी पुरुष त्या सगळ्या भीतींच्या पलीकडे गेलेले असतात. एक छोटंसं उदाहरण, पुनरावृत्ती आहे, पण स्ट्रेंथ काय असते आणि ते कशी सिद्ध करायची. अलेक्झांडरचं उदाहरण मी दिलं होतं, दिलेलं आहे. काय ते उदाहरण म्हणजे हेच सांगतं की जेव्हा ते अलेक्झांडरचा सेनापती जात असताना त्याला म्हटलं होतं की त्याच्या म्हणजे अलेक्झांडर तो स्वतः येऊ शकला नव्हता, आजारी पडला होता अफगाणिस्तानच्या जवळ. तर त्यांनी म्हटलं की काही तिथे खूप चांगले साधू पुरुष विवेकी असतात, 2-4 घेऊन ये बरोबर. तर जाता जाता त्यांना एक जंगलामध्ये एक साधू दिसतो ध्यान लावत बसलेला. तर तो सेनापती जातो, त्यांच्याशी चर्चा करतो आणि असं अपरूप विवेक पूर्ण चर्चा त्यातून इतकं प्रभावित होतो. तर तो सेनापती म्हणतो की तुम्ही ते काय जंगलामध्ये राहता, तुमची खायची सोय नाही, प्यायची सोय नाही, काय अंगावरती कपडे नाही धड तुमच्या, तुम्ही आमच्या राज्याकडे चला, आमचं फार मोठं राज्य आहे, जवळपास अर्धी पृथ्वी मी जिंकलेली आहे, आम्ही तुम्हाला सगळं आरामात ठेवू आणि फक्त तुम्ही आम्हाला जे काही आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारू, काही गायडन्स तुमच्याकडनं घेऊ राज्य चालवण्याकरता, तेवढं तुम्ही आम्हाला मदत करा, त्याच्या मोबदल्यात आम्ही तुम्हाला खूप हिरे जवाहरात सगळं काही देऊ. तर त्यांनी ते महाराज म्हणतात की हे पण मी इथे खूप फार आनंदात आहे आणि तुम्ही मला काही डिस्टर्ब करू नका आणि मी काही तुमच्यावर येणार नाही. खूप विनवणी केल्यानंतर सुद्धा जेव्हा ते महाराज राजी झाले नाही, तर मग काय केलं त्या सेनापतीने, त्याचं सेनापतित्व जागृत झालं आणि काढली तलवार. येत आहे की मुंडक छाटू असं म्हटल्याबरोबर ते महाराज ज्या म्हणतो ना की खळखळून हसले आणि म्हटले, सेनापती, या आधी इतकी मूर्खतापूर्ण गोष्ट तू कधी बोलला नसेल जी तू आत्ता बोलत आहे. अरे मी शरीर नाही, मी आत्मा आहे. तू माझ्या शरीरात तू छाटू शकतो, पण तू मला छाटू शकत नाही आणि
त्याच्याकडे ते प्रस्तुत झाले. इतका अभय बघितल्यानंतर ते सेनापती सुद्धा प्रभावित झाले आणि त्यांनी तिथून काढता पाय घेतला. तर हे सगळ्या गोष्टी काय आहे की आपल्याला जेव्हा स्ट्रेंथ प्रूव्ह करायची आहे आपल्या या आत्मतत्वाची, तर ही स्ट्रेंथ आहे. काही उदाहरण तुमच्या पुढे मी मांडून मग आज आपल्या या आजच्या व्याख्यानाला पण तिथे माझ्या मांडीला तिथे विराम देईन. वेळ होतच आलेली आहे. पण ह्या सगळ्या त्या गोष्टी निघाल्या तर आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर काय होत असतं, कोणती स्ट्रेंथ येते. ठाकूरांनी काही फिजिकल स्ट्रेंथ तरी दाखवली नाही, पण ठाकूरांनी जी स्ट्रेंथ दाखवली ती आजपर्यंत कोणी दाखवू शकलं नाही. किंवा प्रत्येक संत महापुरुषांनी 1200व्या शतकामध्ये ज्ञानेश्वर महाराज झाले, त्यांनी जे तत्वज्ञान सांगितलं ते आज सुद्धा किती जिवंत आहे. दिस इज स्ट्रेंथ. का? ते बुद्धीतून आलेलं ज्ञान नाहीये, ते आत्मतत्वातून आलेलं ज्ञान आहे. दिस इज स्ट्रेंथ. ज्ञानेश्वर महाराजांचा किती छळ झाला, संन्याशीची पोरं, पण त्या चौघांनी, अहो एवढे लहानगे मुलं, आजकालच्या लहान मुलांना स्वतःचे कपडे घालता येत नाही या वयामध्ये. या वयामध्ये इतका अपमान सोसून 16व्या वयामध्ये ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभवासारखे सगळं देऊन या जगाचा निरोप घेतला. क्या बात आहे. दिस इज स्ट्रेंथ. आचार्य शंकर 8व्या वर्षात घर सोडतात, गुरुच्या शोधामध्ये ओंकारेश्वर जाऊन पोहोचतात. आणि जेव्हा गुरु अनेक वर्षाच्या समाधीमध्ये होते, एक योग्य शिष्याची वाट बघत, आणि तो आलाय, त्यांना अशी एक अनुभूती झाली. डोळे उघडतात आणि डोळे उघडल्याबरोबर ते प्रश्न विचारतात त्या 8 वर्षाच्या कुमार बालकाला, कहत्वम. उत्तर काय देतात? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. अँड दॅट इज द आन्सर. दॅट इज द स्ट्रेंथ. दॅट इज इंडिया. दॅट इज अवर कल्चर. तर ही स्ट्रेंथ, हे बा, या स्ट्रेंथ पुढे जगातली कोणती स्ट्रेंथ कामी येत नाही. बरोबर, सायन्स कामी येत नाही, कॉमर्स कामी येत नाही, बिलियन्स ऑफ डॉलर्स असले तेही कामी येत नाही. अँड दिस इज स्ट्रेंथ. याच्यापेक्षा जास्त परवा काय ते. आणि ह्या सगळ्या गोष्टी भारतामध्ये अनंत काळापासून चालू आलेल्या आहेत आणि अनंत काळापर्यंत चालू राहणार सुद्धा. 1-2 वाक्य तुमच्या पुढे मांडतो आणि म्हणजे विशेष करून या गोष्टी लक्षात घेऊन की स्ट्रेंथ कशाला म्हणतात आणि हे आत्मतत्वाची स्ट्रेंथ आपण कशी जाणू शकतो. तर आचार्य म्हणतात, आपलं हे आहे छांदोग्य उपनिषदमधून, तरती शोकम आत्मवित. तरती शोकम आत्मवित म्हणजेच काय की जे आत्मवित असतात त्यांना कधी शोक होत नाही. थोडंसं पण आपल्या जीवनामध्ये नख कापताना जर थोडंसं जास्त कापलं गेला तर बस संपूर्ण घर पण आपल्या डोक्यावरती घेत असतो. माझं असं झालं, माझं तसं झालं. काही कोणी आपल्याला काही म्हटलं तर त्या संदर्भात सुद्धा अपमान झाला, किती शोक करतो आपण. पण ब्रह्मज्ञानी कसे असतात? तरती शोकम आत्मवित. छांदोग्य उपनिषद. त्याच्या पुढे जाऊया. बृहदारण्यक उपनिषदचे जे ऋषी आहे याज्ञवल्क्य, ते म्हणतात, अभयम वै जनक प्राप्तोसी. पहा श्रद्धा काय, लक्ष द्या बरं. अभयम वै जनक प्राप्तोसी म्हणजे ते याज्ञवल्क्य उपदेश करतात ते जनकाला. काय होतं रे जनक, आत्मज्ञान प्राप्त झाल्याने? अभयम वै प्राप्तोसी, की तुला अभय प्राप्त होईल. अभय म्हणजे कसं, जी आपल्याला असंख्य प्रकारची भीती ज्याने पण ग्रस्त असतो त्यातली एक पण भीती राहणार नाही. या जगामध्ये कोणी मला मारू शकत नाही, मी कोणाला मारू शकत नाही, माझ्या वस्तू कोणी हिसकवू शकत नाही, मला कोरोना होणार का, मला असं होणार का, मला तसं होणार का, ह्या सगळ्या प्रकारच्या भीतीने आपण नेहमी करता पार जाऊ. अँड दॅट इज स्ट्रेंथ. आत्मतत्वामध्ये अनंत शक्ती आहे, अनंत शक्ती आहे. अजून एक, एतावदरे खलु अमृतत्वम इति. बृहदारण्यक उपनिषद याज्ञवल्क्य सांगतात मैत्रेयीला की हे प्राप्त झाल्यानंतर काय प्राप्त होतं? अमृतत्व प्राप्त होतं. म्हणजेच काय, मृत्यूची भीती नेहमी करता निघून जाते. मृत्यूची भीती नेहमी करता निघून जाते. आणि दिस इज स्ट्रेंथ.
आज आपण छोट्या छोट्या गोष्टीला का घाबरत असतो? कोरोनाला का घाबरतो? अरे मी मेलो तर. पण एकदा आत्मतत्व प्राप्त झाल्यानंतर, एकदा त्या अनुभव घेतल्यानंतर आपल्याला अमृतत्व प्राप्त होत असतं. आपल्याला अमृतत्व प्राप्त होत असतं आणि आपण कधी पण कोणत्याही परिस्थितीला आरामात सामोरे जाऊ शकतो. ही सगळी स्ट्रेंथ. शोक आपल्याला होत नाही, आपल्याला भीती वाटत नाही, कोणाबद्दल हेवा वाटत नाही, मत्सर वाटत नाही. अशा अनेक गोष्टी ज्या गोष्टीने आपण ग्रस्त आहोत त्या सगळ्या गोष्टी त्या नाहीशा होतात. अँड दिस इज द स्ट्रेंथ ऑफ आत्मा. आणि हीच जी आज प्रकट का होत नाहीये? कारण की आपण अहम बोधनी ग्रस्त आहोत, म्हणजे क्षुद्र चैतन्य ग्रस्त आहोत. जेव्हा ते क्षुद्र चैतन्य अनंत चैतन्यामध्ये परिवर्तित होईल, म्हणजे ते आपणच करणार आहोत, तेव्हा या सगळी स्ट्रेंथ त्यातून मॅनिफेस्ट होईल. आणि हेच त्याचं ते प्रमाण आहे. म्हणजेच काय? ते ओमनीपोटेंट आहे. सगळी शक्ती त्या आत्मतत्वामध्येच विद्यमान आहे. आपण आत्ताच चर्चा केली होती की मठात आल्यानंतर आपल्याला उत्साह का वाटतो? कारण की ते आत्मतत्वाची बौद्धिक चुणूक आपल्याला मिळत असते, म्हणून आपल्याला एकदम एनकरेजमेंट मिळतं. एकाच मिनिटात मॅकलाउडचा एक प्रसंग सांगून मी तिथे थांबी नाही. आता प्रसंग आला म्हणून लक्षात आलं की मॅकलाउडला विचारलं होतं, ॲक्च्युली स्वामीजींना विचारलं होतं की गुरु कोणाला म्हणतात? तर जे उत्तर स्वामीजींनी दिलं होतं ते मॅकलाउडला लक्षात होतं. आणि मॅकलाउडनी हे आपल्या जे रेमिनिसेन्सेस आहेत त्याचा उल्लेख केलेला आहे. आणि त्या उल्लेखामध्ये म्हणतात की गुरु कोण असतो? की ज्याच्या सानिध्यामध्ये तुम्हाला ताकद, बळ, साहस, उत्साह वाटत असेल तो तुमचा गुरु. असं का म्हणाले स्वामीजी? त्याचं कारण काय की गुरु काय करतात? गुरु आपल्यामध्ये असलेलं जे आत्मतत्व आहे त्याचं त्याला तुम्हाला जागरण करण्यामध्ये मदत करत असतात. आणि आत्मतत्व जागृत झालं म्हणजे काय होत असतं की आपल्याला उत्साह येतो, साहस येतो, बल मिळतं, निष्कर्मता निघून जाते. अँड दॅट इज स्ट्रेंथ. हेच प्रूफ आहे की सगळी ताकद आत्मतत्वामध्ये आहे. त्याचं थोडं जागरण करा तर पहा केवढी ताकद, केवढा उत्साह निर्माण होतो. सगळ्या प्रकारची तामसिकता निघून जाते. ठरलेली वेळ संपलेली आहे. आज आपण इथेच थांबूया. येत्या सोमवारी आपण पुन्हा गीतेवरतीच चर्चा करणार आहोत. आणि 20 श्लोक याची चर्चा आज आपण त्याच्यामध्ये प्रवेशसुद्धा करू शकलो नाही, पण हरकत नाही. ही जी काही चर्चा झाली, मला पूर्ण विश्वास आहे की या चर्चेच्या माध्यमातून आपल्या सर्वांचाच फायदा झाला असेल. माझा तर नक्कीच झालेला आहे, आपलाही नक्कीच फायदा झालेला असेलच. आपल्या सर्वांशी मी निरोप घेतो. ही एक अपेक्षा मनात बाळगून की आपली सोमवारी सर्वांशी भेट होणार आहे. नमस्कार.